शेतकरी मित्रांनो नमस्कार। गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ऊस पीक जर आपण बघितलं तर त्याला वेळोवेळी माती लावणं अतिशय गरजेचं आहे। ही माती लावणं का गरजेचं आहे? ऊसाचं जर तुम्ही गणित बघितलं तर ऊसाचं सगळं गणित आहे संख्या नियोजनावर। म्हणजे ऊसामध्ये संख्या किती आहे, संख्या आपण किती ठेवतोय, किती ऊस जगवतोय आणि कशा पद्धतीनं शेतामध्ये आपल्या ऊसाची संख्या राहत्या, या दृष्टीनं आपल्याला ऊसाला माती लावणं अतिशय गरजेचं आहे। बऱ्यापैकी शेतकरी चुकतात कुठं? एकतर शेतकरी लवकर माती लावतात, नाहीतर एकतर उशीर करतात। उशीर केला तर फुटव्याची संख्या जास्त होते। लवकर ज्यावेळेला माती लावली जाते त्यावेळेला लवकर माती लावल्यामुळे फुटवा व्यवस्थित येत नाही। मी आता मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये गेली 4-5 वर्ष झालं फिरतोय, किंवा इकडं नगर जिल्ह्याचा भाग जर बघितला तिथं लय लवकर माती लावायची सवय आहे शेतकऱ्यांना। म्हणजे 40 दिवस झालंच की त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घालून टाकतात शेतकरी। त्याला फुटवा किती आलाय किती नाही हे बघितलंच जात नाही अजिबात। मग ह्याच्यामुळं खरं आपल्या उत्पादनामध्ये घट येते। संख्येचं गणित ज्या शेतकऱ्याला ऊस शेतीमध्ये जमलं त्यानं एकरी 100 टन पार केलं, ही तुम्ही गोष्ट समजून घ्या। मग ही गोष्ट समजून घेताना आपल्याला ऊसाला माती किती वेळेला लावायला लागते हे समजून घ्यायचं। मित्रांनो, आपण सोयाबीन काढून या शेतामध्ये ऊसाची लागवड केलेली। आज या ऊसाचं वय झालं आहे आपल्या 47 दिवस। 47 दिवस ऊसाचं वय जर तुम्ही बघितलं तर ह्या ऊसाला आत्ता फुटव्यांची संख्या किती आहे? फुटव्यांची संख्या जर बघितली तर ह्याच्यामध्ये आता बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 फुटवे आहेत आणि जेठा कोंब एक आहे। 7 फुटवे आणि जेठा कोंब आहे। जवळपास सगळ्या ऊसाच्या रोपांमध्ये हीच परिस्थिती आहे। तर आता मग आपल्याला 5 बाय 1.5 या अंतरावर एका गड्ड्यामध्ये 7 ते 8 मॅक्झिमम ऊस ठेवून पुढं संख्येचं नियोजन करावं लागतं। म्हणून आता आपण ह्या प्लॉटमध्ये नांगरीच्या साह्यानं माती लावायचं काम करतोय। आता ऊसामध्ये माती किती वेळा लावली पाहिजे असं शेतकरी विचारतात। कमीत कमी 3 वेळा ऊसामध्ये मित्रांनो माती लावली पाहिजे। ही झाली हलकी माती। म्हणजे तसं बघितलं तर आपण ही ह्याला ऑलरेडी एकदा माती लावल्या, म्हणजे बुडामध्ये ऊसाच्या एक ओंजळ माती तणकाट मोठं काढताना टाकल्या, पहिली गोष्ट। दुसरी, आता आपण ही नांगरीच्या साह्यानं माती लावायली विना मशागत हे जमीन आपण तयार केल्यामुळं मधला भोंडा जर बघितला तर मधला भोंडा अतिशय कडक आहे आणि हे भोंडा कडक असल्यामुळं नांगरी पाहिजे अशी लागत नाही, तरी पण आपल्याला पायानं माती ढकलून ह्याला लावावी लागते। आता हे किती वय असताना ऊसाचं करायचं? 45 ते 50 दिवसच्या आसपास तुमचं योग्य कंडिशन सगळे असतील तर हे काम करता येतं। जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत जाईल। आता ह्याला आपण माती थोडी थोडी लावणार आहे। ह्याला जेठा कधी मोडायचा आहे? अजून एक आपण 8 दिवस ह्याला जेठा मोडायला थांबणार आहे। फुटवा झालाय का? तर झालाय। अजून हे फुटवे थोडेसे वर आले पाहिजेत आणि मग आपण ह्याचा जेठा मोडून काढणार आहे। म्हणजे जवळपास 55 दिवस ह्या प्लॉटचं आपलं त्यावेळेला वय होईल, आपण जेठा काढणार आहे त्यावेळेला। आणि ऑलरेडीच माती लावल्यामुळे जेठा काढल्यावर माती काही लावायची गरज नाही। जर फुटवे तुमचे योग्य पद्धतीने असते, आत्ता योग्य पद्धतीने म्हणजे वाढ उंची जास्त चांगली असती तर आत्ताच आपण जेठा काढून ह्याला माती लावली असती। पण आता थोडी माती लावणं का गरजेचं आहे? आता जर थोडी थोडी माती लावली तर ऊसाला जाडी चांगल्या पद्धतीने येत्या, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ही जी मधली तुम्ही माती बघताय, आता मी ज्या भोंड्यावर उभा आहे तो भोंडा 6 महिने झाला असाच आहे। 6 महिने झालं ह्याच्यावर काहीच केलेलं नाही। ही पिकाची मुळं पण इथंपर्यंत आलेली नाहीत। ही तशी बघितली तर नवीन माती आहे, अजून पिकाला लागलेली नाही आहे माती। आणि त्याच्यामुळं काय होतं, ही नवीन माती ज्यावेळेला पिकाला लागते त्यावेळेला त्यातनं आणि न्यूट्रिएंटचा अपटेक चांगल्या पद्धतीने होतो आणि फुटव्याला चांगली गती प्राप्त करण्याचं काम ह्या गोष्टीमुळे होते। म्हणून ऊसामध्ये कमीत कमी 3 वेळा माती लावायची, एक बाळ बांधणी, एक मोठी बांधणी आणि ही नांगरी घालायची पद्धत। अशा पद्धतीनं जर आपण ऊसाचं नियोजन केलं तर संख्येचं पण नियोजन चांगल्या पद्धतीने होतं, फुटव्यांना पण जाडी चांगल्या पद्धतीने येते आणि भोंडा पण पूर्ण कातरला जातो आणि परत भरणीच्या वेळेला योग्य पद्धतीने माती लागायला मदत होते। आता नेमकं काम हे कशा पद्धतीने करायचं आहे तर हे तुम्हाला दाखवतो। बऱ्याच लोकांना वाटतंय इथं मजूर जास्त जातात किंवा आमच्याकडे मजूर नाहीत। ज्यांच्याकडे मजूर नाहीत त्यांनी मग यांत्रिकीकरणाचा उपयोग करा। छोटे मोठे यंत्र आल्यात त्याचा वापर करू शकता। आता माझ्याकडे इथं मजुरांची उपलब्धता आहे आणि काम यंत्रापेक्षा ह्या गोष्टीनं मला वाटते की चांगलं होते, म्हणून मी ह्या पद्धतीने करतोय। आपण काहीही पद्धत ह्याच्यात वापरू शकताय, बैलाचा अवजार एखादं घालू शकताय, ट्रॅक्टर पाहिजे तर घालू, तुम्हाला कशा पद्धतीने माती लावायची आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा। पण या दिवसात ऊसाला माती लागणं अतिशय गरजेचं आहे। आता तुम्हाला मागणं येत्या ती नांगरी कशा पद्धतीने काम करते। 2 माणसांनी आपण ह्याच्यामध्ये एक बांबू टाकलाय, एक जण मागं अण्णांनी धरलंय आणि अक्षयनं आबा पुढे वळतात।
ओढताना पण काय अजिबात ताकद जास्त लावायला लागते असं नाही, मोकळं चालतोय तसं चालायचं. आणि माती बघा ही कशा पद्धतीने पडते. फक्त भोंडा कट करायचा आहे, कदाचित माती पलीकडं पाहिजे तशी अजून पडत नसेल, पण पायानं परत मग ती माती आपल्याला ढकलून घ्यावी लागणार आहे. जर अशा पद्धतीनं हा भोंडा कट करून जर माती ह्याच्यामध्ये जर टाकली तर अतिशय सुंदर परिणाम दिसतात. आज तारीख आहे 28 नोव्हेंबर. एक 10 दिवसानं 8 डिसेंबरच्या आसपास तुम्हाला परत ह्या प्लॉटचे मी फोटो दाखवतो. त्यावेळेला बघा आत्ता थोडं लक्षात घ्यायची बघा, हे अशा पद्धतीनं नुसतं पायानं जरा माती ऊसाच्या बुडक्यामध्ये जरी ढकलली तरी योग्य पद्धतीनं ऊसाच्या बुडक्यामध्ये जात्या आणि फुटव्याला पण माती चांगल्या पद्धतीनं लागते. आता पाणी देण्यासाठी काय फक्त ह्याला आपल्याला ड्रीप आहे, त्यामुळे काय अडचण नाही. ड्रीपनं पाणी आता फक्त ड्रीपची नळी जी वर घेतली ती खाली टाकायची आणि ड्रीपची नळी खाली टाकून पाणी ह्याला देऊन घ्यायचं. हे ऑपरेशन प्रत्येक शेतकऱ्यानं करणं मित्रांनो बघा गरजेचं आहे. ऊसाला माती लावायला हायगाई करू नका. जर आपण माती लेट लावली किंवा लवकर लावली, दोन्हीचं दुष्परिणाम मी मगाशी तुम्हाला सांगितलेत. अशा पद्धतीनं जर तुमची माती लागली तर नवीन माती पण पिकाला लागत्या, चांगल्या पद्धतीनं परत ग्रीप पण ऊस तुम्हाला घेताना दिसतोय.